नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, येत्या गुरुवारी म्हणजेच परवा 13 मार्च 2025 रोजी धुळे जिल्ह्यामध्ये म्हणजेच धुळ्यात राजस्थानी बच्चांची मित्रांनो नवीन गाडी येणार आहे। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, ही गाडी ह्या गुरुवारी येणार आहे। हे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, हे मागच्या गाडीची व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येत आहेत। हा माल येणार नाहीये, पण असाच माल मित्रांनो गाडीमध्ये येणार आहे आणि एवढ्याच क्वांटिटीमध्ये मित्रांनो माल हा गाडीत येणार आहे। ही गाडी मित्रांनो अजमेरच्या पुढून म्हणजेच राजस्थानवरून माल खरेदी केलेला राजस्थानी ब्रीड म्हणजे शिरोई, गुजरी, अजमेरी व थोड्याफार प्रमाणात मित्रांनो कोटाचे देखील बोकड तुम्हाला याच्यात बघायला भेटतील। म्हणजे बोकड आणि पाठी दोघे मिक्समध्ये चारा खाणारे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, ह्या गाडीमध्ये जवळपास 250 ते 300 बच्चांची खरेदी असते, जी धुळ्यामध्ये विक्रीसाठी फक्त गुरुवारी मित्रांनो विक्री चालू असणार आहे। जर कोणालाही बच्चे घ्यायचे असतील तर फक्त गुरुवारी या। गुरुवारी व्यतिरिक्त तुम्हाला इथं माल धुळ्यात भेटणार नाही। तुम्ही बघू शकतात इथं मित्रांनो तुम्हाला शिरोईचे, गुजरीचे, अजमेरीचे, कोटाचे बच्चे घ्यायला भेटतील। टोटल 250 ते 300 बच्चे असणार आहेत। 2 महिन्यापासून तर मित्रांनो 5 महिन्यापर्यंतचे बच्चे तुम्हाला इथे घ्यायला भेटतील। मित्रांनो, कमीत कमी किंमत 4000 आणि जास्तीत जास्त मित्रांनो 7500 पर्यंत इथे तुम्हाला किमतीचे बच्चे बघायला भेटतील। क्वालिटीनुसार आणि सगळ्यात अगोदर मित्रांनो क्वांटिटीनुसार तुम्ही जेवढे जास्त बच्चे घेता तेवढे मित्रांनो तुम्हाला सोयीस्कर किमती बघायला भेटतील। आता बघा, हे तुम्हाला बच्चे बघायला भेटतील मित्रांनो हे जे बच्चे, हे बच्चे 7 ते 7 रेंजचे बच्चे तुम्हाला मित्रांनो इथे बघायला भेटतील। तुम्ही बघू शकता हे बच्चे मित्रांनो 4 ते 5 महिन्याचे बच्चे, फुल 17-18 किलोचे बच्चे मित्रांनो, एकदम गुडगुडीत क्वालिटीचे बच्चे मित्रांनो। आता हा सौदा मागच्या हप्त्याचा आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती, तो मागच्या हप्त्याचा व्हिडिओ आहे। त्यांनी हा माल घेतलेला आहे। दाखवायचा उद्देश असा मित्रांनो की ही क्वालिटी देखील हीच क्वालिटी येत्या गुरुवारी पण येणार आहे, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो दाखवण्यात येत आहे। तुम्ही बघू शकतात। आता हे एरोंडलचे दादा होते, त्यांनी हा माल घेतलेला होता। तुम्ही बघू शकता। आपण त्यांचं मनोगत वगैरे घेतोय, कुठून आलेले, काय आलेले, कसे घेतलेले आहेत हे देखील आपण त्यांना विचारतोय। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आपण गुरुवारी व्हिडिओ टाकतो गाडी आल्याचा, त्याच्यानंतर मित्रांनो कस्टमरांना आठवण पडून जाते की आपल्याला माल घेण्यासाठी धुळं जायचं असं। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आता बरेच लोक सांगतील की आकाश भाऊ चालू खरेदीचा व्हिडिओ पाठवा। मित्रांनो, खरेदी ही बुधवारी रात्री चालते। रात्रीच्या तिकडे बाजार भरतो, रात्री बाजार भरतो तो। काही वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी असते मित्रांनो। 3 लोक असतात खरेदीसाठी, वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी करत असतात, म्हणून व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत नाही। आणि मित्रांनो, रस्त्यामध्ये आणताना खूप रिस्क असते, म्हणून आपण तो व्हिडिओ डायरेक्ट असं दाखवू शकत नाही की माल येतोय असं या इथून, तर आपल्याला तेवढं दाखवता येत नाही। म्हणून 2 दिवस अगोदरच तुम्हाला हा जो मागच्या गाडीचा माल आहे हा तुम्हाला दाखवण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता। म्हणजे सांगायचा उद्देश एवढा आहे की हीच क्वालिटी येणार आहे, हीच क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे। मित्रांनो, ही कमी भांडवलीत कमी गुंतवणूक तुम्हाला शेळीपालनमध्ये वाढता पैसा तुम्हाला मित्रांनो करायचा आहे। हा पैसा तुमचा वाढता पैसा असणार आहे। कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही 30 बच्चे घ्या, 20 बच्चे घ्या, 10 बच्चे घ्या, तुमचा जसा बजेट असेल मित्रांनो तुम्ही तसे बच्चे खरेदी करू शकतात। आणि राहिली गोष्ट मित्रांनो गाडी घोडीची, तुम्ही लागला तर तिकडनं मोटरसायकलवर या, तुम्हाला इथून गाडी करून घेऊ किंवा तुम्ही तिकडनं जरी गाडी करून आले तेही बेस्ट आहे। मित्रांनो, हे आपण याच्यासाठी सांगतोय, बरेच लोक लांबून येतात, सौदा जुडला नाही जुडला मित्रांनो। आता हे देखील व्यापारी आहेत, त्यांना पण 200-500 जे असतील ते सुटायला पाहिजे, त्याच्यावरती मित्रांनो व्यापार केला जातो। कुठलाही कस्टमर एवढं लांबून येऊन वापस जाणं हे आपल्याला देखील योग्य वाटत नाही। म्हणून तुम्ही शक्य असेल तर बसने या, बाय बसने, किंवा मग तुम्हाला वाटते की तुम्हाला घेऊनच जायचं आहे माल तर तुम्ही तिकडनं तुमच्याकडून गाडी करून या, तेही मित्रांनो बेस्ट आहे ना। समोर या, किती बोकड वगैरे करताय त्याच्यावर मित्रांनो सौदा घडेल। मित्रांनो, बरेच लोक या बच्चांना गावराणीच्या दाममध्ये मागत असतात, पण मित्रांनो गावराणीचा दाम आणि याचा दाम याच्यामध्ये भरपूर फरक असतो, कारण की माल हा 900 ते 800 किलोमीटर अंतरावर इथपर्यंत येतोय। त्याचबरोबर मित्रांनो सामनेवाल्याची इन्व्हेस्टमेंट असते, कुठेतरी त्याला नफा निघाला पाहिजे। फक्त व्हिडिओ माल विकण्यामागचं कारण असं आहे की राजस्थान जाण्यापेक्षा तुम्हाला धुळ्यात माल भेटेल, तिकडे फसवणूक होण्यापेक्षा मित्रांनो इथं तुम्ही आपले माणसं आहेत, आपला धुळा आहे, आपला महाराष्ट्र आहे, इथून तुम्ही खात्रीने बच्चे घेऊ शकतात। तिकडे राजस्थानचं आपण पाहिलेलं नाही, काय आहे नाही आहे, बऱ्याच लोकांचा अनुभव आहे। रस्त्यामध्ये लूटमार होते किंवा मग तिकडे बच्चे देताना फसवणूक होते, कटिंगचा माल गुळाचं पाणी वगैरे पाजून फसवणूक केली जाते। मित्रांनो, इथं काय गुळाचं पाणी वगैरे काहीच पाजलं जात नाही, फक्त बच्चे 2-3 दिवसाचा प्रवासामध्ये असतं, 2 दिवसाचा, म्हणून त्यांना फक्त इथं चरू देतात। चरल्यानंतर पाणी पाजल्यानंतर तुम्हाला बच्चांची मित्रांनो खरेदी विक्री चालू असते। इथं काय तुम्हाला किलोवरती पण असं काही प्रेशर वगैरे नाही, तुम्ही पट्टीवरती घ्या, किलोचा प्रेशर नाही। किलोवर घेतल्यावर मित्रांनो पाठी बोकडे मिक्स घ्यावं लागतील तुम्हाला, पट्टीच्या पट्टी देखील तुम्हाला सोयीस्कर दामात पडतील। आता ह्या दावणी बांधलेल्या तुम्ही बघू शकता, हे बच्चांची खरेदी झालेली। तर तुम्हाला नॉर्मली सांगतो ना मी, 4000 पासून तर 7.5 पर्यंत डोक्यामध्ये किमती ठेवून यायची।
है ना. जसं माल घ्यायचं तसं. आता तुम्ही जेवढी क्वांटिटीमध्ये बच्चे काढशाल. आता हे दादा पाहण्यासाठी आले होते, हे यावलवरून आले होते, हे पाहण्यासाठी आले होते. यांनी काहीतरी बच्चे काहीतरी 5,000 का 5,500च्या रेंजचे बच्चे मित्रांनो यांनी घेतलेले होते. आता मला कन्फर्म लक्षात येत नाही आहे. आता यावलचे आहेत, कितीमध्ये घेतले होते आपला व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. हे बघा बच्चे तुम्ही बघू शकतात. तर सांगायचं असेल, घ्यायचं असेल तर आत्ताच संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे. घ्यायचा असेल तरच संपर्क साधा.